कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वरद, आनंदी आज ड्रॉइंग करत बसलाय, तू पण जातोस? ओके तू। वा 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 वा, काय फोटो आलेत ग मस्त आपल्या सगळ्यांचे। काय काय छान झालं लग्न ना आपल्या जान्हवीचं। नाही म्हणजे छान रूम्स होत्या, चांगलं चांगलं जेवण होतं, नुसतं खायचं प्यायचं नटायचं मुरडायचं फिरायचं फोटो काढायचे। मज्जा आली मला। मला तर एखाद्या राज्याची राणी असल्यासारखंच वाटत होतं, मज्जा आली। हो का? हो बहुतेक तुला आताही तसंच वाटतंय, अर्थात। कारण बघ ना, मुलींना आणि जिजूंना दिलंच तू पाठवून आणि स्वतः मात्र एकटी इकडे थांबलीस। ए भाऊजी, अहो माहेरी आलेल्या बहिणीला असं लहान मुलांसारखे टोमणे काय मारताय? हा नाही, खरं तर थाटमाट होताच बरं का। सगळे विधी अगदी छान झाले। आलेले पाहुणे सुद्धा म्हणत होते एवढं मोठं लग्न झालं, सगळे विधी अगदी व्यवस्थित पार पडले। पण काही म्हणा, जानूशिवाय घर अगदी सुनं सुनं वाटतंय नाही? खरंय तुझं लक्ष्मी, बरोबर आहे आई तुझं। दिवे गेल्यावर टीव्ही बंद पडल्यावर तशी शांतता असते ना, बस तशीच शांतता आहे आता आपल्या घरात। आई, अगं जान्हवीचं लग्न ठरलं ही चांगलीच गोष्ट घडली ना। तुम्ही दोघे इतका भाऊ का करता त्या गोष्टीचा? हे बघ, आतापर्यंत मुलींची लग्न ठरत नव्हती म्हणून रडत होतात, आता ठरली तरी रडताय। अगं मंगल, तुझ्या दोन्ही मुली जेव्हा लग्नाच्या वयाच्या होतील ना, तेव्हा तुला कळेल। झालं प्रवचन? झालं। जाग वीणा, जरा जाऊन काहीतरी खायला घेऊन ये। हो करते। हा जरा काय बाजू घेतली नाही, झाले यांच्या ऑर्डरी सुरू। करते। हा बापरे, लग्न कार्यात किती थकायला होतं नाही? आई, मी काय म्हणते, मी रूम मध्ये जाऊन फ्रेश होऊ का? म्हणजे मला थोडं बरं वाटेल। ए हॅरी, तू ऐक, ती बॅग रूम मध्ये घेऊन ये। यस ऑफकोर्स। ए ऑफकोर्स, ऐक ना, माझी बॅग पण आत ठेव ना, ही सर्व्हिस मलाही दे। अरे लक्ष्मी, श्रीनिवास, अरे कशाला एवढी चिंता करताय? लग्न अगदी छान सुरळीत पार पडलंय, जान्हवीची काळजी करू नका आता। आई, बाबा, मी जानूला फोन लावून देऊ का तुम्हाला? नाही, नको। तिचा आवाज ऐकला तर रडूच फुटेल मला, आणि मला रडताना ऐकलं तर तिलाही रडू आवरणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।